यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी आपल्या राजांची जयंती आणि ती थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होते। चला महिला पटकन लवकर यायचंय, ज्या महिला पुढच्या इच्छुक आहेत खेळण्यासाठी त्यांनी कृपया लवकरात लवकर आपण स्टेजवरती येण्याची कृपा करायची आहे। लवकर पटकन, किती आहेत महिला? सेकंड राऊंडला लगेच सुरुवात होईल। या अजून कोण आहे इच्छुक? लवकर या, पटकन या, चला लवकर पटकन। या पटापट, चला लवकर लवकर पटकन। बाकीच्या काय फक्त वाण घ्यायला आल्यात की काय? या लवकर, झाल्या का? एवढ्याच का? अजून इथे कोण बाकी आहे इच्छुक? चला लवकर पटकन या, पटकन या। नेक्स्ट राऊंड कडे आपण वळणार आहोत, जरा लवकर या पटकन, मला सुद्धा जायचं आहे। या ताई या, कोण आहे इकडे खेळण्यासाठी इच्छुक? लवकर चला, खेळ चांगला आहे, खेळ खेळायला मिळेल, कोणतरी एक विनर होणार आहे, कोणाला तरी पैठणी मिळणार आहे, बक्षीस सुद्धा आहेत, त्यामुळे आपण कुठेही कुठे जाऊ नका, खेळायला लगेच सुरुवात होईल। ओके, झालेले आहेत, ठीक आहे। अजून कोण आहे का? साधा सोपा खेळ आहे, बरोबर कळते तुम्हाला, अगदी साधा सोपा खेळ आहे। या नमस्कार, इकडे या, या लाईनला या सगळ्या जणी। ओके, नमस्कार, तुमचं नाव सांगा? सौ शुभदा ओमकार पाटील। ओके, तुमचं माहेर? भाल। भाल आणि सासर सुद्धा? पाली। ओके, मग तुम्ही इकडे कार्यक्रमानिमित्त आलात? बरं, उखाणा घ्या। देवापुढे रांगोळी काढली सुंदर फुलांची, ओमकाररावांचं नाव घेते, सून मी पाटील घराण्याची। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत, कसं तरी जमवलं एकदा। ठीक आहे, नमस्कार, तुमचं नाव सांगा? दीपा दशरथ म्हात्रे। ओके, बरं, तुमचं माहेर? ओके, आणि सासर? किती वर्ष झाली लग्नाला? 30। कोण कोण असतं घरामध्ये? 2 मुलं आणि नातू। बरं, कसा सुखी संसार आहे? सगळं उत्तम उत्तम आहे। ओके, बरं, उखाणा? परिसाच्या जवळ नेले सोने नाही येईल बघा, जरा जमवा, काहीतरी पाठ केले असं वाटतंय, थोडक्यात बघा। बोला बोला, दुसरं कुठं काय गाणं येते तुम्हाला? एखादं गणपतीचं गाणं बोला, येते का? ओके, थोड्या वेळात येतो, तुम्ही तयारी करा। नमस्कार, तुमचं नाव? तेजल ऋषिकेश म्हात्रे। ओके, तुम्ही कुठून आलात? भाल। आणि माहेर? पांडापूर। ओके, काय करतात मिस्टर? गणपतीच्या कारखान्यामध्ये आहेत। बरं, उखाणा घ्या एक सुंदर। इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कवर, ऋषिकेश रावांचं नाव घेते मी, त्यांची लवर। ओके, पण इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कवर कसं काय असू शकतो? नमस्कार, तुमचं नाव सांगा? प्रतीक्षा सचिन म्हात्रे। उखाणा घ्या। सोनं असतं अनेक, अलंकार असतात एक, सचिन म्हात्र्यांचं नाव घेते, मोकलांची लेक। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। नमस्कार, नाव सांगा? अस्मिता रोशन म्हात्रे। तुम्ही कुठून आलात? भालवरूनच आहात? बाकी माहेर तुमचं? भालच आहेत। काय लव्ह मॅरेज आहे? बरं, कसं काय, कोणी विचारलं पहिलं? त्यांनी विचारलं? कुठे शाळेमध्ये? एसटी मध्ये? घराबाहेर। ओके, किती वर्ष झाली लग्नाला? कसा मिस्टरांचा स्वभाव? माईक दिला म्हणून मस्त आहे का? बरं, उखाणा घ्या। मोत्याची नथ सोन्याच्या तारेने ओवली, सोन्याच्या तारेने गुंफली, रोशन रावांना देणार। बरं, ठीक आहे, या परत एकदा या, होईल जमेल। मोत्याची नथ सोन्याच्या तारेने गुंफली, रोशन रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। नमस्कार, नंदा श्रीराम म्हात्रे, मी वडाऊच माहेर, विठ्ठलवाडी भाल हे सासर आहे। किती वर्ष झाली लग्नाला? 30 वर्ष झालेले आहेत। बरं, सुखी परिवार आहे सगळा, आनंदी आहात तुम्ही? खुश आहात ना? उखाणा घ्या। शंकराच्या पिंडीवर बेल वाते, नका हो वाकू, पिंडीवर बेल वाते वाकून श्रीराम म्हात्रेंचे नाव घेते, सर्वांचे मान राखून। ओके, तुम्ही? नमस्कार,
तुमचं नाव सांगा. सागर पाटील. बरं कुठून आलात तुम्ही? पनवेल. पनवेलवरून आलात. मग हे माहेर आहे. ओके. पनवेलवरून खास कार्यक्रमासाठी का? हो. कसं काय समजलं कार्यक्रम आहे इकडे? भाऊचा ऑर्गनाइज. ओके. भाऊ ऑर्गनाइज. काय नाव भावाचं? अक्षय पाटील. अक्षय म्हात्रे भाऊ तुमचे. ओके. बरं ठीक आहे. खूप चांगलं काम ते करतात. समाज उपयोगी कामं त्यांनी बरीच राबवलेली आहेत. शब्दभेदी सामाजिक संघटना चांगलंच काम करते पेण तालुक्यामध्ये. आम्हाला अगदी प्रत्येक ज्या संघटना आहेत त्यांना या संघटनेचं नाव पाठ झालंय. बरं तुम्ही काय करता? पोलीस आहात तुम्ही. कुठे कार्यरत आहात? मुंबई. मुंबईला आहात. ओके. आणि मिस्टर? पोलीसमध्येच आहेत. बरं उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, सागररावांचे नाव घेते बायको या नात्याने. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद. खेळ माहितीये का तुम्हाला? माहितीये का खेळ कसं आहे ते? बघितलं तुम्ही? ओके. काय तळ्यात मळ्यात उड्या मारायच्या एवढंच आहे. ओके. तळ्यात म्हटलं का कुठे? बाहेर. आणि मळ्यात म्हटलं? आतमध्ये. आणि खळ्यात म्हटलं? ओके. चला रेडी. तुम्ही इकडे या बहिणी. तुम्ही इकडे या. ओके. याच्यातून आपण महिला ज्या एक काय राहतील त्या पुढच्या सेकंड राऊंड साठी आपण पाठवणार आहोत. तर ओके लगेच खेळाला सुरुवात करूया. अगदी साधा सोपा खेळ या ठिकाणी आहे. अजून पुढचे खेळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. पाणी आणून ठेवा फक्त बादलीमध्ये. ओके. स्टार्ट. तळ्यात म्हटलं की पुढे, मळ्यात म्हटलं की मागे. ओके. 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. किती? कोण 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 आहे बघा. प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही आहात. ओके. तुम्ही नक्की काय? ओके. चला या. बघा पहिल्याच फेरीमध्ये त्या सगळ्याच गेल्या. बाद झाल्या. आता तुम्ही पुढे जाणार आहात. पैठणी पर्यंत कदाचित जाल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? जिंकाल तुम्ही? काय वाटतंय? तुम्ही जाऊ शकता. बघा त्या तुमच्यापेक्षाही वयाने कमी होत्या त्या गेल्यात. तुम्ही राहिल्या. इच्छा आहे ना? ओके. चला घ्या. 1 बघा. 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात. ओके. तुम्ही बसा. या दोघींना घ्या पुढे. असू द्या संधी देऊ आपण. या दोघींना पुढे घ्या. पुढे म्हटल्यानंतर तुम्ही इथेच थांबा. सेकंड राऊंडला सुरुवात करू. कारण महिला झाल्यात का सगळ्या? आहे का कोणी इच्छुक? नाहीतर मग सेकंड राऊंड घ्यायला यांना थांबवतो मी. कोण आहेत का? ओके. बरं ठीक आहे. तुम्ही थांबायचं आहे. आणि ज्या मगाशी विनर होत्या त्या सुद्धा या इकडे. आपण डायरेक्टली सेकंड राऊंड सुरुवात. कोण आहेत? या ताई. अजून कोण इच्छुक असतील त्यांनी या. चला लवकर पटकन लवकर. चला या लवकर. हो चला. ज्या मगाशी विनर आहेत त्या सुद्धा या. मगाचे विनर या जरा. मगाच्या विनर प्रत्येक फेरीमधून ज्या विनर झालेल्या आहेत, विजयी झालेल्या मगाच्या महिला त्यांनी सुद्धा या. आणि आमच्या संघटनेच्या महिला त्या सुद्धा आल्या तरी चालतील. संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी आपण सुद्धा याचा हा शेवटचा राऊंड असणार आहे. शेवटचा राऊंड. याच्यानंतर आपण पुढच्या फेरीकडे या ठिकाणी वळणार आहोत. पैठणी आहे सांगितलंय सगळ्यांना. नाही तुम्ही ते द्यायला सुरुवात. मी म्हटलं की पैठणीचाच खेळ आहे ना. लिहिलंय आपण खेळ पैठणीचा. ओके. या इकडे. अजून कोण आहे का इच्छुक? आधीच्या विनर आल्यात का त्या? तुम्ही विनर आहात. ओके. आधी दुसरा कोण आता विनर आहे? तुम्ही ना? ओके ठीक आहे. ओके. या सगळ्या इकडे या. ओके. गाणं लावा एखादं चांगलं. नाचायचंय थोडस. नाही असू द्या नाचायला लागेल. जो चांगलं नाचेल त्याला पुढे पाठवायचं आपल्याला. असू द्या. या स्टार्ट. गाणं चालू करा. या सगळ्यांनी एकत्र नाचा. काय हरकत नाही. या नाचा. या तुम्ही उलट नाचायला सांगितलं पाहिजे आईना. या पुढे या. सगळे या पुढे नाचायचं. या थोडं या लवकर. या ताई या वहिनी या पुढे या. तुम्ही स्टार्ट करा नाचायला. नाचायचं. नाचा या. नाचायचं. या ताई या इकडे या माझ्यासोबत या. हो या माझ्यासोबत. नाही या ना. या ताई आई या. ओके. या सगळ्या नाचायचंय. थोडस 2 मिनिटं फक्त या. प्लीज चला लवकर नाचायचं. नाचायला लवकर. असं नाहीये. तुम्ही नाचायचं. हात नाचायचं फक्त. बरं ठीक आहे. स्टॉप. तुमच्यासाठी एक वेगळा खेळ घेतो इथे. आता खेळ असणार आहे.
फुगा प्रत्येकीला वाटप करायचं आहे, फुगा फुगवायचा आहे प्रत्येकीने. हा घ्या, एक एक घ्या पटकन, तो फुगा घ्या त्यांच्याकडून आणि फुगवा. एवढा एवढा फुगा झाला पाहिजे, एवढा फुगा फुगवायचा, गाठ मारायची आहे. ओके, फुगा एवढा एवढा फुगवायचा आहे, एवढा माप असला पाहिजे. हा फुगवा सगळ्यांना मिळाले, फुगवा एवढा फुगा फुगवायचा आहे. फुगा फास्ट पटकन. बघूया कोण. नाही मोठा, एवढा मोठा झाला पाहिजे आणि गाठ मारायची. एवढा मोठा करा, मला दाखवा पहिल्यांदा. बघा अजून आहेत फुगे, फुगवा थोडा. हा बघा, हा बरोबर. ओके, मारा गाठ. ओके, नाही नाही हा छोटा आहे, हा बरोबर आहे. हा बघा एवढा फुगवा, तो बघा. हा मारा गाठ. ओके ना, हा थोडा फुगवा. ओके, मारा गाठ. बरोबर आहे, हा बरोबर आहे. यांचा फुगला पाहिजे. हा बरोबर आहे, मारा गाठ. पटकन गाठ मारा. ओके, आता एक रिंगण करा, असा गोल, असं रिंगण करा. रिंगण. ओके, रिंगण करा. तुम्ही या इकडे ताई, तुम्ही इथे या. रिंगण करा, असा मोठा गोल करा. गोल. ओके, या इकडे काकू, या इथे या. रिंगण करा, असं गोल राऊंड झाला पाहिजे, थोडा सुटसुटीत. चला मागे. ओके, मारा गाठ. ओके, एक फुगा आता. बरोबर आहे. गाणं चांगलं लावा जरा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यामुळे आपली जी लोकगीतं कुळगीतं आहेत, नाचण्यासारखी जी गाणी आहेत ती लावायची आहेत. बघा. ओके, आता हा फुगा जो आहे तो उजव्या हातात पकडा, उजवा. एक हात कमरेवरती ठेवायचा, एक हात फुगावरती. फुगावरती पकडा एका हातात, एक हात कमरेवरती ठेवा. बरोबर आहे. कमरेवरचा हात खाली काढायचा नाही. ओके, एक मिनिट डीजे मास्टर, एक मिनिट डीजे. आता बघा, खेळ असा आहे की तुम्ही आता रिंगण करणार आहात, तुम्ही गोल फिरणार. बरोबर आहे. म्युझिक चालू होणार, म्युझिक स्टॉप झाली तर तुमचा हात वरती असणार, दुसऱ्या हाताने दुसरीचा फुगा फोडायचा आहे. जिचा एकीने वाचवायचा, आपला स्वतःचा वाचवायचा पण दुसरीचा फोडायचा. ओके, बघू कोण कोणाचा फुगा फोडतोय या रिंगण मध्येच. ही हा एक हात आपला वरती, दुसरा हात फोडायचा फुगा. ओके, एक हात फुगा एका हातात असेल. बरोबर आहे. एक हात कमरेवरती, गाणं स्टॉप झालं का कमरेवरचा हात काढायचा, दुसऱ्याचा फुगा फोडायचा आणि जिनी तिने प्रत्येकाचा वाचवायचा. ओके, हा खेळ असणार आहे. तुम्हाला कळलं. गाणं स्टॉप झालं की स्टार्ट करायचं, फुगा फोडायचा दुसऱ्याचा. जिचा वाचेल ती पुढच्या फेरीमध्ये जाईल. ओके, स्टार्ट. एक म्युझिक, एक दोन गोल फिरा. म्युझिक स्टॉप झाली ना की नंतर तुम्हाला या ठिकाणी फुगे फोडायचे आहेत. ओके, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोण पुढे जातोय आपण बघणार आहोत. नाचायचंय, नाचायचं. फुगावरती, फुगावरती घ्या. नाचायचंय, नाचा. हा, आई असा फुगा. यस, आई बरोबर करतायत. फुगा हलवा असा. या बाजूला टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. या महिलांमधून कोण पुढे जाणार आपण बघायचंय. गाणं स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला फुगा फोडायचा आहे. यस, फुगा फोडायचा आहे. बघा बघा कुणाचा, कोण वाचवतोय, कोण फोडतोय. बघा कोण वाचवतोय, कोण फुगा फोडतोय, बघायचं आहे. बघा 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 कोण वाचवतोय, कोण फोडतोय. येस, असती. सावकाश, पडू नका, पडू नका, थांबा. बघा बघा बघा, लवकर कोण राहिलाय. पटकन, पटापट पटापट. किती राहिलेत बघा. फोडा, चला स्टार्ट. फोडा फोडा, फोडायचंय. फुगा फोडा पटकन, लवकर वाचवायचं आहे. तुमचा काकू झालंय, तुमचं काकू तुमचं झालंय. फुगा फुटला तिने बाजूला चला. फुगा फुटलाय तिने बाजूला चला. ओके ओके ओके, थँक्यू. बाकीच्या बाजूला जाऊन बसायचं आहे. या तुम्ही इकडे. आता बस बस बस, नाही राहिलंय. ओ, स्टॉप झालाय, स्टॉप झालाय. ओके, इकडे फुगा आता टाकून द्या. फुगा हा मागे टाका. ओके, किती राहिल्यात. 1 2 3 4 5. ओके ओके, पडल्या असो, हरकत नाही, पण चालेल. या जरा कसं वाटतंय, तुम्ही पुढच्या फेरीत गेलात, तुम्ही बाकीच्यांचे फुगे फुटलेले आहेत, तुम्ही जिंकलेले आहात, कसं वाटतंय. छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय, वाटलं होतं का तुम्हाला. आता एक राऊंड या ठिकाणी होणार आहे. याच्यामधून फक्त 2 महिला आपल्याला फायनल साठी काढायचे आहेत. ओके, तुमच्यापैकीच कोणाला तरी पैठणी मिळणार आहे. बरोबर आहे. पहिला किंवा द्वितीय क्रमांक दोघींना जाणार आहे, पण त्या फायनल मध्ये असतील. फायनलचा राऊंड वेगळा असेल. आता फक्त एक वेगळा गेम असणार आहे. एकाने एक मुलांनी जरा स्टेजवरती या पटकन माझ्यासोबत. एकाने कोणीतरी या स्टेजवरती.
हॅलो, संघटनेचा बाबू तू नाही, संघटनेचा एक मुलगा पटकन लवकर मला मदतीसाठी. बघा, साधा सोपा खेळ आहे. या खेळाकडे आपण वळणार आहोत. 2 चेंडू दिले जातील. नमस्कार. ओके. आणि बाकी नंतर समोर हेल्प साठी मदतीसाठी तुम्ही थांबा. ओके. बघा, खेळ असा असणार आहे बहिणी, तुम्ही लक्ष द्यायचं आहे. हा चेंडू आहे, हा असा पकडा जरा. हा बघा, हा चेंडू आहे. याला या ठिकाणी 3 होल आहेत. इथे या बोटांमध्ये तुम्ही तो चेंडू पकडायचा आहे. हा बघा, याला 3 आहेत होल. असे बोट त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. 3. ओके, असा पकडायचा आहे. आता ही रेष असणार आहे, तुम्हाला ते पाडायचे आहेत. पण तुमचा चेंडू इथे टप्पा नाही पडला पाहिजे. बघा, या रेषेच्या आतमध्ये टप्पा नाही पडला पाहिजे. हा पलीकडून टप्पा जाऊन ते उडवायचे तुम्हाला. ज्याची गुणसंख्या जास्त तो पुढे जाणार आहे. काय कळलं तुम्हाला? इथे जर टप्पा पडला आणि पुढे जाऊन ते त्या बॉटल ज्या आहेत, स्टॅच्यू आहेत, ते पडले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. कारण कसं आहे, तुम्ही इथूनही असं सोडू शकता. त्याच्यामुळे ती लाईन मारलेली आहे, ती नोची लाईन आहे. परफेक्ट त्या लाईनीच्या पुढे टप्पा पडला पाहिजे, ते उडवायचे तुम्हाला. आलं लक्षात? अगदी साधा सोपा खेळ आहे. असा पकडून तुम्हाला टाकायचे. प्रत्येकीला 5 संधी असणार आहेत. ओके, तुम्ही या पहिल्यांदा अशाच रांगेत उभ्या राहा. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. ओके, बघा. ओके, गाणं लावायचंय. स्टार्ट. तुम्हाला खेळ कळलाय. 5 संधी असणार आहेत तुम्हाला. 5 संधींमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला पडायचे या रेषेच्या पुढून. ओके, गाणं लावा. बसू नका उभानीत टाकायचं चेंडू. त्याला 1 गुणसंख्या 2. चेंडू त्याला चेंडू त्याला 1 गुणसंख्या 2. यस, चेंडू झाले 2 गुणसंख्या 3. चेंडू झाले 4 गुणसंख्या 3 झाले. 3 चेंडू झाले गुणसंख्या 3. चेंडू झाले 4 गुणसंख्या 5. झाले 5 झाले. थँक्यू. झाले 5 चेंडू झालेत. गुणसंख्या 6. ओके, यांचं लक्षात ठेवा तुम्ही. 6. ओके, चला पुढचा स्पर्धक या. बघा, सेम संधी असणार आहे तुम्हाला. ज्याची गुणसंख्या जास्त तो पुढे जाईल. ओके, घ्या चेंडू. कसा पकडायचा चेंडू? ओके, पकडला. म्युझिक. बघा, चेंडू झाला 1 गुणसंख्या 0. चेंडू झाले 2 गुणसंख्या 2. चेंडू झाले 3 गुणसंख्या 3. चेंडू झाले 4 गुणसंख्या 3. शेवटचा चेंडू गुणसंख्या 3. वहिनी या बाजूला. थँक्यू. कसा पकडायचा चेंडू? ओके, स्टार्ट. येस, चेंडू झाला 1. हा बघा, चेंडू झाला 1 गुणसंख्या 2. चेंडू झाले 2 गुणसंख्या 2. चेंडू झाले 2 गुणसंख्या 2. चेंडू झाले 3 गुणसंख्या 2. बघा, आई साधा सोपा खेळ आहे.
मिनिट डीजे मास्टर, एक मिनिट. पहिलं कोण खेळलं? तुम्ही. किती गुणसंख्या? 6. तुम्ही खेळलात किती? 3. ओके, तुमची गुणसंख्या 5. बरोबर आहे. तुमची 6, 5, 3. ओके, आता तुम्हाला संधी आहे 6 पेक्षा जास्त पुढे गेलात तर तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, घ्या स्टार्ट. म्युझिक. चेंडू झाला 1, गुणसंख्या 2. चेंडू झाले 2, गुणसंख्या 4. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. चेंडू झाले 2, गुणसंख्या 4. किती? येस, किती झाले चेंडू? झाले 5, 4 झाले. ओके, शेवटचा थोडासा फरक पडला. किती गुणसंख्या? 7. ओके, तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे या. बघा, प्रत्येकीला संधी आहे पुढे जाण्यासाठी. 2 महिला पुढे जातील. रेडी आहात तुम्ही? 7 पेक्षा पुढे तुम्हाला जास्त करायचं. या चेंडू व्यवस्थित पकडा. नाही, तुम्हाला हा चेंडू बाद आहे, या ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्हाला काय सांगितलं? लाईनच्या पुढून ही लाईन मारली ना, त्याच्या पुढून गेला पाहिजे. ओके, तुम्हाला माहिती होतं का? थांबा एक मिनिट. डीजे मास्टर, एक मिनिट डीजे मास्टर. तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही, पण ते मी मगाशी सांगितलेलं तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्हाला परत एकदा संधी देऊया. त्यांना माहिती नव्हतं, त्या विसरलेल्या. पण बघा, चेंडू जर इथे पडला आतमध्ये आणि त्या जर आता पडले होते, ते ग्राह्य धरले नसते आम्ही. लक्षात आलं? की लाईनच्या पूर्णच चेंडू नाही तर तुम्ही इथे सोडाल ना, असा तो गरगळत जाईल, मग सगळे पडतील. ओके, त्या 9च्या पुढून तुम्हाला टाकायचं. ओके, स्टार्ट. म्युझिक. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या. चेंडू झाला 1, गुणसंख्या 2. चेंडू झाले 2, गुणसंख्या 2. येस, चेंडू झाले 3, गुणसंख्या 4. चेंडू झाले 4, गुणसंख्या 6. ओके, थँक्यू डीजे मास्टर. बघा, आता गुणसंख्या आपण ऐकून घेऊया. पहिलं तुम्ही खेळलात किती? 6. तुमचं 5. तुमचे 3. ओके, तुमचं 7. तुमचे 6. आता बरोबरीत कोणाची आहे? तुमची दोघींची. तुम्ही इकडे या. तुमची किती आहेत? 7 आहेत. ओके, तुमचे किती आहेत? 5. तुमचे? तुम्ही बसू शकता. ओके, आता या दोघींमधून परत एक संधी या ठिकाणी तुम्हाला. तुमची समसंख्या आहे. खरं तर तुमच्यामधून एकच आपल्याला पुढे पाठवायची आहे. ओके, फायनल साठी आपल्याला 2 ठेवायचे आहेत. ओके, तर तुम्हाला 3 संधी, 3 चेंडू असतील. 3 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाडायचे आहेत. ओके, स्टार्ट. तुम्ही या पहिला तुम्ही खेळला होता. 3च चेंडू असतील. 3 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संख्या करायची आहे. तुमच्यामधून एकच महिला फायनल मध्ये जाणार आहे. ओके, स्टार्ट. चेंडू झाला 1, गुणसंख्या 3. चेंडू झाले 2, गुणसंख्या 5. शेवटचा चेंडू. येस, 6. या इकडे तुम्ही. संधी आहे तुम्हाला. ओके, त्यांची गुणसंख्या आहे 6. 6 पेक्षा पुढे जर केलात तर तुम्ही फायनल मध्ये जाल. बक्षीस पात्र कुठला तरी एक पहिला किंवा दुसरा नंबर तुम्हाला मिळेल. ओके, स्टार्ट. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू झालाय, फक्त 1 गुण. अजून 2 चेंडू आहेत. किती झाले? 2 चेंडू आणि 5. 4 आहेत. बरोबर आहे, 4 झाले. 4. बघा, आता शेवटचा किती? 6 झालंय. परत एकदा बरोबरी आली का? या परत एकदा. आता 2 चेंडूंची संधी, फक्त 2 चेंडूंची संधी असणारे. डीजे मास्टर, 1 मिनिट. बघा, परत त्यांची गुणसंख्या जुळून आलेली आहे. आणि खरं तर कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय, पण
बरं वाटतं तुम्ही खेळ करताना. एक थोडासा छोटासा म्हणजे कार्यक्रम आपण घेऊया, जरा 2 ओळी आपण म्हणजे खेळ खेळायचेच आहे तुम्हाला, पण एक शॉर्टकट थोडासा वेळ आहे ना, एक 10 मिनिटं फक्त आहे का वेळ? ओके, एक 2 ओळी आपण, तुम्ही जर चेंडू द्या माझ्याकडे. ओके, गाणं चांगलं लावा यांच्यासाठी जरा. हा खेळ गेम नाहीये, फक्त एक आठवण म्हणून. अजून कोणी येते का? एक 2 ओळी आहे, कोणाला खेळायचंय का? आपली पदाधिकारी कोण? या ना, या फक्त खेळ म्हणून, फक्त खेळ म्हणजे बक्षीस नाहीये, फक्त खेळ म्हणून. फक्त एक थोडासा एक 2 मिनिटाचा फक्त एक म्युझिक लावा, चांगला गाणं लावा, त्या एकदम खेळतील इथे, चांगला खेळ होईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर शब्दभेदी सामाजिक संघटना भाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी बघतोय. 3 स्पर्धा फक्त बाकी राहिले, फक्त आपण या ठिकाणी हे एन्जॉय करतोय गेम. ओके, इथून पुढे आहे, लागेल वहिनी, हे लागेल इकडे, या वहिनी पुढे या. फक्त एन्जॉय म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बहिणींसाठी, एकदा जोरदार टाळ्या. रेडी आहे? स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. कुठले तरी चालेल, परत खेळत राहायचं. या मोबाईल स्टार्ट करा, मोबाईल स्टार्ट करा, खेळतो बघूया. क्या बात आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप छान, खूप छान. बरं, थोडं अजून, थोडा अजून 1 मिनिट बघा. बघा, क्या बात आहे. तुम्हाला थोडा वेळ, एक अर्धा मिनिट. टाळ्या झाल्या पाहिजे, हे तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. फक्त याच व्यासपीठावरती ज्या आल्या, खेळल्या, ज्या घरी गेल्या त्यांना मात्र या ठिकाणी आनंद नाही, ज्या त्यांना मात्र या ठिकाणी आनंद पाहायला मिळतोय. क्या बात आहे. थँक्यू, खूप मजा. तुम्ही बसा, धन्यवाद. या वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. फक्त खेळ एन्जॉय होता. हा खेळ मला खरं तर घेणार होतो मी, पण हरकत नाहीये. चला पुन्हा एकदा या तुम्ही दोघी जणी. बघा, तुम्हाला फक्त आता 2 चेंडूंची संधी असणार आहे. 2 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ते पाडायचे आहेत. जो पुढे जाईल तो फायनल मध्ये जाणार आहे. फायनल साठी एक वेगळा खेळ असणार आहे. तर या वहिनी पहिल्यांदा या. 2च चेंडू असणार आहेत फक्त. बघूया कोण जातोय पुढे. यस, चेंडू झाला 1, गुणसंख्या 3 आणि चेंडू झाले 2, गुणसंख्या 3. ओके, तुम्हाला फक्त 2 संधी आहेत. थांबा जरा, 3 पेक्षा जास्त तुम्हाला पाडायचे आहेत. आता हा नशिबाचाच भाग आहे, तुमच्या कला आणि कौशल्याचाच भाग आहे, मी तर म्हणेन. ओके, तुम्ही रेडी आहात? कसं काय वाटते तुम्हाला, जिंकाल का त्यांच्या पुढे? नक्की. आणि जर गेला तर खुश असणार तुम्ही. बरोबर, ठीक आहे. स्टार्ट. पहिला चेंडू बघूया काय होतं याच्यामध्ये, कोण जातोय पुढे. पहिला चेंडू इथे मात्र या ठिकाणी सावकाश.
आणि यस 4 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वहिनी बघा हा शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हारजीत ही होतच असते वहिनी, पण तुम्ही सुद्धा अगदी या शेवटच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होतात. पण शेवटी ज्याची त्याची कला, पहिला चेंडू त्यांचा अगदी पहिल्या चेंडूवरती कोणतीच गुणसंख्या नव्हती, पण दुसऱ्या चेंडूवरती 4 गुण त्यांना मिळालेत. कदाचित 3 मिळाले असते तर मला प्रेशर वाढला असता. बरं ठीक आहे, कसं वाटलं तुम्हाला? असा कार्यक्रम व्हायला पाहिजे का? हो व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षी मलाच बोलवा. हो. ओके ठीक आहे, चांगलं काम करते संघटना. संघटनेबद्दल काय सांगाल? संघटना चांगली आहे, त्याच्यामुळे गावाचा विकास होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद, तुम्ही बसू शकता. ओके, तर फायनलचा गेम असणार आहे. नक्कीच तुमच्यासाठी या ठिकाणी हा खेळ रंगेल. कदाचित आपण तो पुढे घेऊया, कारण एक साधा सोपा खेळ असणार. पाण्याची बादली आणली का? पाणी आणले का? कुठे आहे पाणी? पाणी तिथे ठेवायचंय. आपण जिथे आहोत तिथे पाणी ठेवा, किंवा इकडे ठेवलं तरी चालेल. ओके, साधा सोपा खेळ असणार आहे तुमच्यासाठी वहिनी. तिथे हा पाणी जरा इकडे काळोख आहे, अंधारा, इकडे ती बादली ठेवायची आहे. तिकडे पाहिजे तर आपण लाईन मारूया. ओके, बघा मी खेळ समजावून सांगतो. खेळ असा असणार आहे वहिनी, इकडे या पुढे. नमस्कार. पाणी काढलं का त्यातलं? ओके, रिकाम्यात आणि दोघींनाही सारख्या बॉटल आहेत, बरोबर आहे. आता हे ग्लास तुमच्याकडे घ्या, एक पकडा, हा एक पकडायचा आहे. झाकण नकोय आता. ओके, हे पकडायचंय. ओके, बघा तिथे समोर बादली ठेवलेली आहे, तिथे लाईन मारली जाईल. ही लाईन मारायची एक तिकडे या जरा माझ्यासाठी एक परत आणून दे. तिथे लाईन मारायची एक सरळ, अगदी सरळ मारा. बरोबर आहे. ऐका, आता तुमच्याकडे हे ग्लास दिलेला आहे, त्या लाईन पासून तुम्ही इथे उभ्या राहायचे आहेत. आता इथून आपण खाली जाणार आहोत. ओके, त्या लाईन पर्यंत तिथे थांबायचं. तिथे एक प्रतिनिधी कोणतरी तुम्हाला दिला जाईल, किंवा तुमचा कोण नातेवाईक असेल तर त्याला सुद्धा तुम्ही सोबत बोलवा. ही बॉटल त्याच्याकडे द्यायची, अशी तो घेऊन असा लाईन वरती असा उभा राहणार. ओके, तुम्ही जायचंय त्या बादलीमध्ये, ते ग्लास बुडवायचंय. बरं, तो ग्लास द्या आता माझ्याकडे. हा ग्लास जो आहे तो फक्त तुम्हाला तिथे बुडवल्यानंतर असं ठेवायचं हातावरती. ओके, जो पकडेल रस्त्यावर पडला खाली तर पडला, बाद होईल, उचलायचंय, परत पाणी आणायला जायचं. ओके, आणि हे पाणी आणल्यानंतर तिथे पुढे गेल्यानंतर हे पाणी बॉटल मध्ये ओतायचंय. अलग लक्षात, या बॉटल मध्ये परत तो ग्लास हातात घेऊन परत यायचंय. तिथे भरला, तो एकदा भरला का परत पुन्हा असं ठेवायचंय, असा, आणि असंच चालायचंय तुम्हाला. बरोबर आहे. थोडी बालदी मागे घ्या, अजून थोडी मागे घ्या. लाईन तुम्ही जवळच मारलीत. ओके, आणि 1 मिनिटाचा वेळ असेल. 1 मिनिट तुम्ही मोबाईल काढा, 1 मिनिटाचा अवधी असणार आहे. चला तिकडे, ठीक आहे. बघा लाईन जवळ तुम्हाला त्या ठिकाणी उभं राहायचंय. कोणीतरी बोलवा तुमच्या समवेत कोण असेल तर बॉटल पकडण्यासाठी. अक्षय कुठे आहे? 1 मिनिटाचा वेळ अवधी लावायचा. आलाय का?
हा, जोडीला उभे राहायचंय. ओके, बोला. समज एक मिनिट, मी बोलीन तेव्हा 1 2 3 म्हटल्यानंतर स्टार्ट होईल. 1 मिनिट म्युझिक, जरा म्युझिक हीच ठेवा, पाहिजे तर थोड्या वेळामध्ये ती चालू करा. मी सांगितलं 1 2 3 म्हटल्यानंतर. अक्षय, बाकी सगळे ठीक आहेत, आयोजक आपले, आणि तुम्ही लक्ष ठेवा. वहिनी, परत एकदा लक्ष द्या. ग्लास तो भरल्यानंतर तुम्हाला असं मुठीवरती वरती ठेवायचा आहे. इथे जर रस्त्यामध्ये तो पडला तर पडल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पाणी घ्यायला जाऊ शकता, पण घेतल्यानंतर पुन्हा एकदा हातावरती ठेवायचा आहे. इथे आल्यानंतर तो मिस्टरांकडे दिला तरी चालेल, मिस्टरांकडेच द्या, असं बरं वाटेल जरा ना. चालेल, मिस्टरांकडे तो ग्लास द्यायचा आहे. मिस्टर त्याच्यामध्ये पाणी ओततील, पुन्हा तो ग्लास तुम्हाला देतील. ओके, हे कळलं का तुम्हाला? आयोजकांना कळलं? ग्लास भरल्यानंतर त्या मुठीवरती घेऊन येतील, मिस्टरांकडे तो ग्लास देतील, मिस्टरांनीच तो पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे. नाही, तुम्ही असं पकडा ना, ते कसंही चालेल. हा, तिथून गेलं तरी चालतील, फक्त तो ग्लास तुमच्याकडे दिला पाहिजे. ओके, आणि तुम्ही तो पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे. ओके, तुम्ही जागेवरतीच राहा. खेळ समजलाय सगळ्यांना? वहिनी, तुम्हाला खेळ समजलाय सगळ्यांना? ओके, एकदा या दोघींसाठी टाळ्या वाजवा, बघू द्या. तुम्हाला खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेळ जर जास्त असता तर अजून माझ्याकडे गेम वेगवेगळे होते, पण महिला सुद्धा गेल्या आणि सगळ्यांना संधी मी देणार होतो, पण वेळ फार कमी आहे. आपला पुढचा कार्यक्रम या ठिकाणी अगदी जवळ आलाय, त्याच्यामुळे 9 वाजता आपला कार्यक्रम आहे. बरोबर आहे? स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. वेळ संपली. बघूया किती आहे, काउंटिंग केलं जाईल. नाही, बघू आपण. ते स्टिकर काढा, स्टिकर काढा, ते किती होते बघूया. आणि एका टेबलावरती किंवा इथे काउंटिंग केलं जाईल, ते बरोबर आहे. कोण विजय आहे ते आपल्याला लगेच समजेल. कोणाची बॉटल कुठे आहे, काय नाही दाखवा ना इकडे, मला बघू द्या ना रिझल्ट काय येतो. इकडे डाव्या बाजूला, इकडे उजव्या बाजूला. बघा, इकडे जास्त आहे ना. बघा, रिझल्ट माझ्या समोर आहे, कारण या बॉटलला लाईन आहेत, त्या लाईन मुळे आपल्याला लगेच परफेक्ट लक्षात येईल. बघा, दिसतोय का तुम्हाला? या लाईनच्या वरती आहे. ओके ना? ओके, रिझल्ट तुमच्या समोर आहे. इकडे मात्र विजय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोघींना विनंती आहे की आपण स्टेजवरती या आणि त्यांच्या मिस्टरांना, सचिन दादा, स्टेजवरती यायचंय. चला, बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. आयोजकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरकारीचा मोर टाळ्या पाहिजेत या दोघांसाठी, बहिणींसाठी. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर
आपण बघतोय की शब्दभेदी सामाजिक संघटना भाल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आजचा हा हळदी कुंकू कार्यक्रम आणि खरं तर या संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या ज्या पदाधिकारी महिला होत्या त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम न भूतो न भविष्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर 4:30चा वेळ होता, जर 4:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मला वेळ मिळाला असता तर आणखी नवीन खेळ या ठिकाणी मला पाहायला मिळाले असते, पण वेळ फार कमी आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 तास, खरं तर 2 तास सुद्धा मला पुरत नाहीत। खरं तर खूप नाचवायचं असतं, खूप खेळवायचं असतं वहिनींना आणि त्या संपूर्ण दिवसभरामध्ये थकतात काम करून। खरं तर रोजी म्हणजे आपण म्हणतो की दररोजचे जे दैनंदिन म्हणजे घरामध्ये ते काम करतात त्याच्यामुळे त्या खूप बिझी शेड्यूल असतो तुमचा, पण त्याच्यामधनं वेळ काढून या स्टेजवरती इथे तुम्ही आजपर्यंत पोहोचलात, फायनल मध्ये त्या ठिकाणी दाखल झालात। आणि सुजाता म्हात्रे वहिनी या ठिकाणी या हळदी कुंकवाच्या खेळ पैठणी या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर ठरलेले आहेत, त्यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि उपविजेत्या ठरलेल्या आहेत संजीवनी म्हात्रे वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवला आणि या कार्यक्रमाच्या खेळ पैठणीचा या न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या त्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत संजीवनी म्हात्रे वहिनी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद। तर मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उपविजेते पद जे आहे त्यांना आपण बक्षीस या ठिकाणी देणार आहोत, त्यानंतर फायनलचं बक्षीस शेवटी या ठिकाणी देण्यात येईल। तर मी महिलांना विनंती करतोय आमच्या शब्दभेदी संघटनेच्या महिला आपण आलात तरी चालेल इकडे मागे उभे राहण्यासाठी, इकडे सोबत सगळ्या संघटनेच्या महिला ज्या पदाधिकारी ज्यांच्याकडे आयडी आहे ज्यांच्या गळ्यामध्ये आयडी त्यांनी कृपया स्टेजवरती या, फक्त आयडी वाले असतील तुम्ही पुढे या, विजेत्या पुढे येतील आणि आमच्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकारी महिला यांच्या मागे उभ्या राहतील सोबत। पहिल्यांदा उपविजेते पद दिलं जाईल, त्याच्यानंतर पहिलं बक्षीस संघटनेच्या सगळ्या यात, कारण तुमच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय। या सगळ्या सोबत या, ज्या उंच आहेत त्यांनी मागे राहा, ज्या सोबत आहेत ओके, ज्या उंच आहेत त्यांनी मागे आल्या तर चालेल, इकडे मागे या ना, असं मागे इकडे अर्ध्या इकडे या, तिकडेच यायला सगळ्या इकडे या, मी मध्ये राहतो ओके, मी मध्ये राहतो। बरं सगळ्या आल्यात, बक्षीस कुठे आहे? ओके या, बक्षीस घेऊन या। उपविजेते द्वितीय क्रमांकाचं सेकंड प्राइज द्वितीय क्रमांकाचं हे बक्षीस असणार आहे। तर विनंती आहे आपण यायचं आहे पुढे आणि आपण महाराजांची मूर्ती पहिल्यांदा द्या, त्यानंतर आपण साडी देऊया। महाराजांची मूर्ती द्या, हे माझ्याकडे द्या, गिफ्ट द्या। ओके, संजीवनी म्हात्रे या फायनल राऊंडच्या या ठिकाणी उपविजेत्या ठरलेल्या आहेत आणि त्यांना आपल्या या खरं तर शब्दभेदी सामाजिक संघटनेच्या वतीनं महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ही आपण मानाची भेट म्हणून या ठिकाणी देतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संजीवनी म्हात्रे वहिनींसाठी। ओके, उचलून घ्या त्यांना, आता नाही घेतलं पाहिजे, उचलायलाच पाहिजे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजीवनी म्हात्रे बहिणींसाठी, एकदा जोरदार टाळ्या, क्या बात है, थँक्यू डीजे मास्टर। एक मिनिट बघा, खेळ अगदी साधा सोपा होता, मी सुरुवातीलाच खरं तर तळ्यात मळ्यात त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं फुगे फोडायचे होते, पण ज्या तरुण महिला होत्या त्या बाद झाल्या आणि बाकीच्या नंतर मात्र या ठिकाणी बाकी प्रत्येक जण म्हणत होता की मी जिंकणार। खरं तर आमच्या पदाधिकारी सुद्धा म्हणजे महिला पदाधिकारी होत्या त्या सुद्धा खूप म्हणजे इच्छुक होत्या की मी आता पुढे जाणार म्हणून, पण बघा कसं असतं, शेवटी आपली पैठणी जी आहे ती दुसऱ्याला गेली पाहिजे, आपला कार्यक्रम आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुजाता म्हात्रे यांच्यासाठी। खरं तर पारिजात सोसायटीमध्ये कार्यक्रम केला होता, त्यावेळेला त्या सुद्धा तिथे विनर होत्या आणि त्या म्हणजे खरं तर उत्कृष्ट त्यांनी या ठिकाणी खेळ केलेला आहे। आणि असं वाटत होतं की संजीवनी वहिनी तुम्ही फास्ट आहात, खूप असं वाटत होतं, कारण तुम्ही यंग आहात, तुम्ही फास्ट आहात असं वाटत होतं, जास्तीत जास्त पाणी साठेल असं वाटत होतं, पण त्यानंतर रिझल्ट जर समोर आला त्यावेळेला सुजाता म्हात्रे वहिनींचा रिझल्ट हा खूप म्हणजे पाणी जास्त त्यांनी भरलं। तुम्ही पाणी कुठून भरता? बरं ठीक आहे, चांगला सराव होता। सुजाता म्हात्रे या शब्दभेदी सामाजिक संघटना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाच्या महाअंतिम विजेत्या ठरलेल्या आहेत। सुजाता म्हात्रे वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या। आमच्या कमिटीला विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय आणि आपल्या शुभास्ते आपण
महाराजांची मूर्ती मोर नाचरा हवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा सुजाता म्हात्रे बहिणी या ठिकाणी कार्यक्रमाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत आणि त्यांना आकर्षक असं या ठिकाणी हे गिफ्ट दिलं जात आहे. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुजाता म्हात्रे बहिणी. आता अण्णा उचलतील बघा. अण्णा उचला म्हणतायत ना, उचलायला पाहिजे, हीच वेळ आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुजाता म्हात्रे वहिनी या कार्यक्रमाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. तुम्ही पुढे यायचंय आणि आमच्या भगिनींना विनंती आहे की तुम्ही यांच्या सोबत एक फोटो काढण्यासाठी पुढे या. तुम्ही दोघी जणी पुढे या, फक्त इथे या, इथे समोर दोघी पुढे या फक्त, आणि तुम्ही यांच्या मागे या, म्हणजे तुमचा एक ग्रुप फोटो होईल. तुम्ही सगळ्यांनी या यांच्या सोबत, आम्ही लांब राहतो. एक ग्रुप फोटो यांचा घ्या. शब्दभेदी महिला सामाजिक संघटना यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा खेळ पैठणीचा अतिशय बहारदार कार्यक्रम आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रम आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. धन्यवाद.